आवड नाही रामेश्वर. मोडला नगरीमध्ये त्यांचं आपल्या मोडला नगरीमध्ये सहर्ष स्वागत सर. आमचे काय हो व्हिडिओ व्हिडिओ चालू नाही व्हिडिओ. मी राजा टाकले. दुसरा फोन कुठे रे? ए दुसरा फोन कुठे? हे काय माझ्या इकडून या. आता तुम्ही जाण्याच्या ह्याच्यात तुम्हाला फक्त रिपोर्ट देऊन टाका काय झालं. पुढे काय म्हणतात ते ऐक. दिनांक 16/9/2025 रोजी आम्ही संध्याकाळपर्यंत चौकशी समिती उपस्थित समितीने स्पॉटवर जाऊन पण पडताळणी केली. जे काही मुद्दे प्रलंबित होते त्या मुद्द्यांची आज मी ऑफिसमध्ये बसून संपूर्ण मुद्द्यांची पडताळणी केली. त्यानुसार मी त्याचा अहवाल करणार. जे आज 4 सदस्य अनुपस्थित आहेत त्यांचा मी आज आता ऑफिसला जाऊन आणि हे अनुपस्थित आहेत याबाबतचा माझे वरिष्ठ माननीय गट विकास अधिकारी यांना अहवाल सादर करणार. आणि आता प्रथमदर्शनी काय वाटतंय गावामध्ये आत्ता जो आमचा दावा आहे, आम्हाला जे डोळ्याला दिसत नाहीये त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये काय म्हणजे वस्तुस्थिती काय आहे? हा आमचा भ्रमनिरास आहे, आमचा हा गैरसमज आहे की ती वस्तुस्थिती आहे? काय आढळलं तुम्हाला? मी रेकॉर्ड पडताळणी करणारी व्यक्ती म्हणून आणि तांत्रिक बाबी जे आहेत त्यामध्ये त्या सदोष आहेत किंवा कसे हे त्या विभागाचे अधिकारी जे समिती सदस्य आहेत ते ठरवणार आहेत. त्यांचा अहवाल आला त्यांचं एकत्रीकरण करून आणि मी तो तसा अहवाल सादर करणार. चालते. आता आम्ही मोडाळे ग्रामपंचायतीमध्ये आहोत आणि मोडाळे ग्रामपंचायतीमध्ये एक इतिहास रचला असा गेलेला आहे की कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक आणि सरपंच आणि सगळे सदस्य मिळून जो काही कारभार करतात त्याच्यातल्या पारदर्शकतेअभावी सगळे ग्रामस्थ धुसफूस होत असते, त्यांची अस्वस्थता वाढत असते. पण तो जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराला कुठेतरी पारदर्शकतेची झालर मिळावी म्हणून ही जी चौकशी समिती नेमली गेली 5 जणांची. तर मी पहिल्या दिवशी आलो तर त्यावेळेला 3 सदस्य हजर होते, 2 सदस्य गैरहजर होते. आज दुसरा दिवस आहे ना? तिसरा. एक दिवस आले नाही कोणीच. महाराजस्व अभियान होतं म्हणून कोणीच आलं नाही. काल महाराजस्व अभियानामध्ये 5च्या 5 सदस्य बिझी होते आणि आजच्या दिवशी मात्र एकच सदस्य आलेले, 4 सदस्य आलेले नाही. तर शासनाला आणि CEO साहेबांना माझं म्हणणं आहे की या ज्या चौकशी समित्या ज्या आहेत त्या फारसच का ठरतात, तर त्या फारच ठरू नये म्हणून त्याच्यासाठी काय उपाययोजना केली जाऊ शकेल. कारण चौकशी समिती म्हणजे आहे ना, ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांच्यासाठी हा आशेचा किरण असतो. पण चौकशी समितीत जर 5 जणांची नेमूनही त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जर 2 जण गैरहजर राहणार असतील, दुसऱ्या दिवशी राजस्व महाअभियान म्हणून 5च्या 5 जर गैरहजर राहणार असतील आणि तिसऱ्या दिवशी फक्त समितीचे अध्यक्षच येऊन 4 जण जर अनुपस्थित राहणार असतील तर कोणत्या लेवलची विश्वासार्हता या सगळ्या चौकशी समितींची असू शकेल याचा आपल्याला अंदाज येतो. तर हा फार्स ठरतो. अशा ज्या बातम्या येतात, असे जे मथळे येतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे या निमित्तानं पुढे येतंय. आणि बघा, ग्रामपंचायतीला आज आमदारापेक्षा सुद्धा जास्त अधिकार आहे आणि तिथेच मोठ्या प्रमाणावर गैरकारभार होत असल्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं इतक्या तक्रारी आहेत की भ्रष्टाचार करण्याची पद्धती एकच आहे, त्या भ्रष्टाचाराला तोंड फोडल्यानंतर त्याची चौकशी करण्याची पद्धती एकच आहे, नंतर तो भ्रष्टाचार दाबण्याची पण पद्धती एकच आहे. म्हणून सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. गावांचा विकास तिथल्या तिथेच राहतो. गावात डुकरं चरताना दिसतात तुम्हाला, त्या गटारीत लोळतानाच दिसतात. तुमचं पिण्याचं जे
RO वॉटर आहे त्याचं मशीन नुसतं नावालाच तिथं ठेवलेलं आहे, त्याचा उपयोग होत नाही. माझी वसुंधराच्या अंतर्गत होणारे जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्याच्यावर 28 लाख रुपये या गावामध्ये खर्च दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच्यातनं 240च झाडं आम्ही मोजू शकलो. त्याच्या मागे लपण्यासाठी पण फार मोठी जागा आहे की 3 वर्ष चालणारा हा दीर्घकालीन कार्यक्रम आहे असं सांगून त्याच्या मागे लपण्यासाठी वाव आहे. आणि जेवढं काम झालं त्याच्या अगेन्स्ट खूप मोठ्या प्रमाणावर पैसे पेमेंट केले जातात आणि त्याचं उत्तर विचारता येत नाही. आम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर सापडत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. सोलार बल्बच्या संदर्भामध्ये 500 वॅटचं पाहिजे होतं ना ते युनिट, ते युनिट 500 वॅटचं पाहिजे होतं, ते 200 वॅटचं निघालेले. 300 वॅटचा लॉस आहे गावकऱ्यांचा. 300 गुणिले 84 300 गुणिले 84 आणि 57,000 रुपयाचं एक युनिट आहे ना. हा 57,000 रुपयांचं एक युनिट आहे आणि जर आम्ही ते स्वतःच खरेदी करायला गेलो तर ते आम्हाला 20,000 रुपयाला मिळतं आणि त्याच्यापेक्षा खात्रीलायक मिळतं. दुकानदार म्हणतो भाऊ अरे बंद पडू दे मी आहे, पण इथं 57,000 देऊन सुद्धा ते चालत नाही. तिथं सांगायला कोणीच नाही भाऊ मी आहे, काय घाबरू नको. उलट इथं असं म्हणणं 57,000चं बसव, बंद पडलं तर बंद पडलं आणि चालू राहिलं तर चालू राहिलं, तुझं नशीब. चला तो चला शाम तक नाही तर काय रात तक, ते काय म्हणता ना, चला तो शाम तक नाही तो चांद तक असा तो प्रकार चालू आहे. आणि 57,000 कशाला म्हणता हो? ज्याच्या घरावर तुम्ही 57,000चा तो दिवा लावला ना तर त्याचं वार्षिक उत्पन्न सुद्धा 57,000 भरत नाही, अशी अवस्था आहे. मग त्याला ती किती दीर्घकालीन चालायला पाहिजे ते युनिट. आणि तो कधीच अंधारात राहू नये. या देशातला नागरिक कधीच अंधारात राहू नये, स्पष्ट उजेडात त्याची प्रगती व्हावी, हेच त्या मागे सगळं धोरण आहे. पण या धोरणाला ज्या वेळेला हरताळ फासला जातो आणि आम्ही टॅक्स पेयर, आमच्या टॅक्सचा पैसा, गावातल्या लोकांच्या टॅक्सचा पैसा, हा पैसा ज्या वेळेला अशा पद्धतीनं पाण्यासारखा धो 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 व्हायला जातो ना, त्याच्यावर आमच्या सारख्यांनी उत्तर काय काढायचं? या टॅक्सचा हिशोब मागायचा कसा आणि कोणाकडे? म्हणजे फक्त आम्ही सरकारी तिजोरीमध्ये गेल्याची धन्यता मानायची का? कधीही भ्रष्टाचाराअंतर्गत 2 नंबरचा पैसा देऊ नये. आपण पावती फाडण्यामध्ये धन्यता मानतो. पावती फाडली तर आपल्याला समाधान लाभतं की नाही, माझ्या देशाच्या तिजोरीत हा पैसा गेलेला आहे आणि तिजोरीत पैसा गेला की मी निश्चिंत झालो, असं म्हणण्याचे दिवस 20 वर्षापूर्वीपर्यंत होते. आता सरकारी तिजोरीत पैसे जाणं सुद्धा धोक्याचं झालेलं आहे, कारण तिथून पैसे धपाधप उपसायचं काम, वाम मार्गाने 2 नंबरच्या मार्गाने उपसण्याचं काम रात्र सुरू आहे. आणि ते सिद्ध पण होतं. सुप्रीम कोर्ट आदेश देतं तरी या सरकारी यंत्रणेला त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशांना हरताळ पासण्याचं कसब किंवा कौशल्य प्राप्त झाल्यामुळं जनता हतबल आहे. आणि मग अराजक माजलं तर मग तुम्हाला आश्चर्य वाटतं आज अराजक कसं माजलं? नेपाळमध्ये तेच झालंय. नेपाळमध्ये दुसरं काहीच नाही घडलेलं. मंत्र्या संत्र्यांनी पंतप्रधानांसहित सगळ्यांनी देश लुटला आणि म्हणून माजी पंतप्रधानाची बायको जाळण्यापर्यंत या सगळ्या जैन झी जे आहेत ना, हे 20 ते 28 वयोगटातले तरुण आहेत. त्यांना प्रचंड यातना झाल्या आपलाच देश आपल्या हाताने जाळताना. पण एवढी संतापाची परिसीमा का गाठावी लागली त्यांना? तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर जे आहे ते मोडाळ्यात सापडतं, भारतात सापडतं मोडाळ्यात. कारण नेपाळमधलं पण मोडाळा दुःखीच आहे, एवढंच दुःखी होतं ते. आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला फार्स म्हणून जेव्हा टेक्निकल अवेलेबिलिटी म्हणून नुसत्या पुढे येतात तर त्यावेळेला यांच्यासारखे तरुण जे ह्या गोष्टी उकरून काढतात, हाती जर काही लागत नसेल तर हे सुद्धा 2 नंबरचे धंदे करण्यासाठी प्राधान्य देतील ना. म्हणूनच गावोगावी 2 नंबरचे धंदे करण्यामध्ये तरुण धन्यता मानायला लागला. म्हणून देशाची अतिशय बिकट अशी अवस्था झाली. नदीकडे तो देवी म्हणून पाहत होता, डोंगराकडे तो देव म्हणून पाहत होता, पण तो आता जेसीबी घ्यायला लागला आणि तो रॉयल्टी बिल्टी गेली खड्ड्यात, तो डोंगर पोखरायला लागला आणि तो म्हणतो पैसे दिले का सगळं ऍडजस्टमेंट होती. आणि तसंच पोखरणं या सगळ्या ग्रामपंचायतींचं, पंचायत समित्यांचं, जिल्हा परिषदांचं, विधान परिषदेचं, विधानसभेचं आणि लोकसभेचं आणि राज्यसभेचं इथपर्यंत ते लोण पसरलं आणि माणसं घायकुतीला आली, माणसं नाराज झाली, माणसं दुःखी झाली. मग ते दुःखी झाली की आवेगानं अराजकतेकडे जाण्यामध्ये धन्यता मांडतात. पण आम्हाला नकोय ती अराजकता. आज आम्ही अध्यक्ष जे आहेत आमचे या चौकशी समितीचे, मी खऱ्या अर्थानं त्यांना सॅल्यूट करतो. खूप सिन्सिअरली त्या माणसानं काम केलं.
अजिबात दबावाला बळी पडलेला माणूस नाहीये आणि खूप शांत पद्धतीनं काम केलेलं आहे आणि त्यांना 4 जणांनी जशी साथ द्यायला हवी होती तशी साथ त्यांना मिळाली नाही. ह्यांचा तुकाराम मुंडे झालेला आहे, या व्यक्तीचा तुकाराम मुंडे झालेला आहे. यांना जर साथ दिली असती, जसं नाशिक महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडे आले आणि सगळ्या 2 नंबरचे धंदे करणाऱ्या, काम चुकाऱ्या करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रचंड यातना झाल्या. अरे देवा, कसे आले तुकाराम मुंडे इथं, असा सगळ्यांनी पस्तावा केला आणि ते गेले आणि यांनी फटाक्याच्या लढी लावल्या. असला प्रकार आमचे पांडुरंग पाडवी साहेब यांच्या निमित्तानं आम्हाला तुकाराम मुंडे सरांची आठवण झाली. मी जे काही म्हणायच्या आताच त्यांनी सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या की आज 4 जण जे आले नाही त्याच्याबद्दल मी आमच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार आहे. पहिल्या दिवशी 2 जे आले नाही त्यांच्याबद्दल मी वरिष्ठांना अहवाल सादर करणार आहे. ही आमची मनीषा होती, ते आमच्या मनातलंच त्यांनी डायरेक्ट करतो असं सांगूनच टाकलं, आम्हाला सांगावं नाही लागलं त्यांना. आणि खूप टप्प्याटप्प्याने त्यांनी एकदम प्रत्येक गोष्ट केलेली आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि हाच तो आशेचा किरण आहे, हाच तो आशेचा किरण आहे. आज आम्ही नाशिकहून दुसऱ्यांदा मोडाळ्याला आलोय का, तर मोडाळ्यात इतिहास घडतोय. हे पब्लिक ऑडिट आहे. हे सगळं पांडुरंग पाडवी सरांनी जे काम केलंय ते सगळ्या ग्रामस्थांसमोर केलेलं आहे. ज्यांच्या विरुद्ध आरोप आहेत तेही लोक इथं होते, ज्यांचे आरोप आहेत तेही लोक इथं होते आणि आमच्यासारखे थर्ड अंपायर ते सुद्धा इथंच होते आणि त्यांच्या देखत ही सगळी मॅच खेळली गेली. असंच वातावरण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये झालं पाहिजे आणि अशाच पद्धतीनं पब्लिक ऑडिट झालं पाहिजे. ते पब्लिक ऑडिट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलीही ग्रामपंचायत ध्यानावर चालण्याची कुठलीही शक्यता नाही. ग्रामसेवकांनी 1 मिनिट बाहेर बोलून छोटासा एक मुद्दा आहे सर. बोला. एक छोटासा मुद्दा असा होता, या ठिकाणी आपण जे बीड भरतात, बिडर जे बीड भरतात, आपण आता अभ्यासांती थोडी सखोल कागदपत्रांची माहिती घेतली असता ते जे बीड भरलेले ते बीड एकाच दिवशी भरलेले आणि एकाच टायमिंगला म्हणजे 12:53 एक 52 भरलेलं आहे, 59 मिनिटं आणि इथं 6 मिनिटाचा गॅप आहे. म्हणजे याची अशी शक्यता वर्तवण्यात येते की हे 3ही कॉन्ट्रॅक्टर यांच्या समूहेत असून आणि एकाच जागी यांनी हे बिडिंगचं काम केलेलं आहे, अशी एक शक्यता याच्यातून 100% वर्तवण्यात येते. म्हणजे याचा चौकशी समितीला सांगितलं का? हो सर, चौकशी समितीला सांगितलंय आम्ही. तसं ते बोलले आम्ही ते सर्व कागदपत्र मागून आणि अहवालामध्ये हे आमच्याकडे या डिटेल्स येऊन जाते. ई प्रोक्युरमेंट सिस्टम मध्ये म्हणजे याला ई निविदा प्रक्रियेमध्ये झालेला घोटाळा किंवा भ्रष्टाचार असं आपल्याला याला म्हणावं लागेल. कारण का एवढं ऍट ए टाइम एवढं आणि 23 निविदा आहे, या सर्व 23 निविदा आहे. 23 निविदांमध्ये बऱ्याच ठिकाणी 3-3च कॉन्ट्रॅक्टर दिसतात आपल्याला. आणि जे काही आपण सोलर पॅनलचं जे काम दिलेलं आहे ते यांनी ठरवून दिलेलं आहे डायरेक्ट. म्हणजे ह्या 3 निविदांमध्ये तुम्ही ही रक्कम टाका म्हणजे तुम्हाला ही 3 टेंडर भेटतील. पुढच्या यांनी काय करायचं तुम्ही ठरवून या 2 निविदांमध्ये तुम्ही ही रक्कम टाका म्हणजे 2 टेंडर तुम्हाला झालं नाही. हे एकदम ओपन बीड झालेलं आहे. म्हणजे पूर्वनियोजन करून केलेला ई निविदा प्रक्रियेमध्ये ओपन म्हणजे खुलं नाही केलेलं त्यांनी सगळ्या जगाला. हो नाही. ई प्रोक्युरमेंट सिस्टम ही सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या ई साईनने ओपन. हे बघा, या छोट्या छोट्या गोष्टी सूक्ष्म निरीक्षणाअंती यांना जरी मिळत असल्या ना तर आजपर्यंतचा असा अनुभव आहे की एवढी उठक बैठक लावून सुद्धा चौकशी समित्या येतात, त्यांचे अहवाल येतात, तरी ही कार्यवाही होत नाही. तर या समितीच्या बाबतीमध्ये पाडवी सर, आमची इच्छा आहे की तुम्ही जो अहवाल द्याल त्या अहवालाप्रमाणे शेवटपर्यंत अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. नाही तर नुसतं काय आहे रे माझ्या मागल्या आणि कालच्या भाकरी चांगल्या असाच प्रकार घडेल. अनेक ठिकाणी चौकशी समित्या लागतात, चौकशीचे अहवाल जातात आणि संबंधित जे दोषी ठरतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. असं होता कामा नये, याची काळजी घेतली जावी. म्हणून आम्ही जीव काढत नाशिकवरून इथपर्यंत आलेलो आहोत. थांबा 1 मिनिट. लफडे यार, लोक मध्ये फोन कर आले का ते थांबा सर. आता ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आता सूक्ष्म अभ्यास करून ह्या बारीक बारीक चुका सरांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. सर याच्यावर काय कारवाई होऊ शकते आणि काय असे गुन्हे यांच्यावर दाखल होऊ शकतात हे आपण चोऱ्या पकडून दिल्या? शक्यता सांगा. शक्यता आजपर्यंत आम्ही ज्या तक्रार मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रत्येक कागदपत्रांची पडताळणी केली. 1 मिनिट तक्रार लाईव्ह चालू आहे, फोन नका करू. 2 मिनिटं लाईव्ह चालू आहे. आणि त्या प्रत्येक मुद्द्यांची जर अनियमितता असली तर त्याकरताची कार्यवाही त्यामध्ये नमूद करू आणि तसा अहवाल, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करू. आता हा अहवाल तुम्ही कोणाला सादर करणार आहे?
समिती माननीय गट विकास अधिकारी यांनी गठीत केलेली आहे. काय नाव आहे त्यांचं? माननीय महेश वळवी महेश विकास अधिकारी पंचायत समिती कुठे बसतात इगतपुरी. ते? इगतपुरीला बसतात. इगतपुरी पंचायत समिती. आणि सर 16 तारखेला जे 2 अधिकारी आले नाही त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली ती परिपत्रक आम्हाला दाखवू शकता का? मी 16 तारखेला संध्याकाळपर्यंत इथेच होतो. 17 तारखेला राजस्व अभियान अभियानामुळे पूर्ण वेळ तिथे गेलेला 18ला आज इथे. आज 18ला इथे आहे. आज आता आम्ही इथून ऑफिसला तुमची गेल्यानंतर चौकशी पूर्ण झाली आता? आज संबंधितांच्या सगळ्या मुद्द्यांची आणि स्थळ पाहणी? पडताळणी केली. स्थळ पाहणीसाठी संबंधित जे तांत्रिक अधिकारी त्यांना यावं ते लागेल. अपेक्षित आहेत त्यांना येणं गरजेचं आहे. तसं मी आज तिथे त्यांना हे सांगा बरं का 18 पर्यंत आपल्याला वेळ देण्यात आली होती. त्या चौघांनी जे काही कामचुकारी केलेली आहे या समितीतल्या उर्वरित 4 जणांच्या निषेधाचा ठराव आम्ही इथे मंजूर करतो. निषेध 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 चौकशी समितीतले 4 ज्या व्यक्ती आहेत उर्वरित, नाव घ्या त्यांचं. हा, तर त्यांनी इरेग्युलर बिहेवियर केलेलं आहे. ते आलेले नाहीये तिथे. त्यामुळं त्यांचा आम्ही निषेधाचा इथं ठराव घेतलेला आहे. नागरिकांनी हे चूक आहे. त्यांनी गंभीरपणे हे काम घ्यायला पाहिजे होतं. त्यांनी ते घेतलेलं नाहीये. सर ते नाव सरांना असं विचारलं मी हा का पूर्ण 4 लोक का नाही आले, तर सरांनी असं उत्तर दिलं का जे सौरच्या संदर्भातले जे 2 लोक होते त्यांना सांगितलं असतं तर आले असते. त्या दिवशी ते आलेले होते, परंतु त्यांचं आज काम नाही असं वाटल्यामुळे त्यांना काही इन्फॉर्मेशन दिली नाही. त्यामुळे नाही, ते त्यांना काय वाटलं त्याच्याशी कर्तव्य नाही. त्यांना 16, 17, 18 हे 2 जे 3 अजून दिवस कोणी आहे, चौकशीला यायला लावलं होतं. हो, तर ते आलेले नाही. हे जरी आपण म्हणत त्याच्यावर तुम्हाला काय कारवाई करता येईल, कसं करता येईल ते आता ते सर ठरवतील. आता अनुपस्थित होते त्यांच्या नावावर हा घे ना नाव घे ना. श्री नितीन गांगोडे, सदस्य विस्तार हे अधिकारी. 3 दिवस आलेले नाही. हे नाही 2 दिवस नाही आले, 16ला पण नाही आले आणि 18ला पण नाही आले. त्याच्यानंतर ते पत्रक बघू एक मिनिट. नाही सर नाव सांगतील. नाव तुम्ही सांगा सर कोण कोण आले नाही. जे अनुपस्थित होते ते बघू ना त्यांना इथे आणि नाही सर बरं का चौकशी समिती नेमली आणि या अधिकाऱ्यांना बोलवायला ना अक्षरशः तुम्हाला त्या दिवशीच बोललो मी. कोण करतोय रे फोन? सर कोण आहे? तुम्हीच नाव घ्या, काय अडचण नाही. हा जो पेपर येतो त्याच्यापैकी 2 पहिल्या दिवशी कोण होते ते जे आहे ते आणि जे आज नाही ते 16 तारखेला. 16 तारखेला अनुपस्थित होते नितीन गांगोडे, विस्तार अधिकारी कृषी म्हणून. त्यानंतर श्री उमेश चौगुले, शाखा अभियंता, लघु पाटबंधारे. दुसऱ्या दिवशी सगळेच गायब उपस्थित होते होते. ते. राजस्व अभियान होतं. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आज 4 ही सदस्य अनुपस्थित आहेत. उर्वरित 4 सदस्यांची त्यांचे नाव फक्त श्री अध्यक्ष म्हणून नितीन गांगोडे, श्री उमेश चौगुले, हं. श्री विजय देशमुख आणि श्री विजय फडोळ. ज्यावेळेस आम्ही लाईव्ह बोलत असतो आणि जीवाच्या आकांताने बोलत असतो ना त्यावेळेस पाहणाऱ्यांना काय वाटतं माहिती का, हे जास्त चढेले म्हणजे हे जास्त उर्मट आहे. पण वस्तुस्थिती काय असते माहिती का, ही जरी चौकशी समिती मोडा या गावाला नेमली गेली असली तरी पण पहिल्या दिवसापासून आहे ना आम्हाला यांना या पाहुणे आमचे जसे आणि यांना ना खेचून बोलावं लागलं. आणि किती आळस साहेब, किती आळस आणि किती म्हणजे कुर्मगती ही कामाची. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देताना आम्ही कुठल्याही प्रकारचं आहे ना माघार घेत नाही ना. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या ना, आपल्या जनतेच्या कृपेने चालले ना. आता काय झालेलं आहे तर गावामध्ये झालेले चुकीचे काम हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करायची. या गोष्टी जर आमच्या हातात असत्या ना आम्ही करून टाकल्या असत्या. आम्ही एका दिवसात निपटावल्या असत्या या गोष्टी. पण आता एवढं तुम्हाला 10 वेळेस फोन करायचे. सर त्या दिवशी माझे किती फोन झाले तुम्हाला? त्या दिवशी तुम्हाला यायचंच नव्हतं. 16 तारखेला यांना यायचंच नव्हतं सर. फोन किती झाले विचारानंतर भावे सरांचा फोन झाला त्यांना, तेव्हा कुठंतरी किती मी वेळानंतर ते तुमची वाट पाहत होतो. चातक पक्षी जसं पाण्याची वाट बघतो ना, पावसाच्या पाण्याची त्याला ताण लागलेली असते, त्याची आम्ही सगळे ग्रामस्थांना आम्ही तुमची इथं वाट बघत होतो यायची. आता आम्हाला आशा आहे, तरी पण आम्हाला आशा आहे ऑन कॅमेरा या सगळ्या गोष्टी झाल्या आहे आणि हा तिसरा डोळा म्हणतो आम्ही सोशल मीडियाला आणि सगळ्या जगांनी बघितलेलं आहे. तर तुम्ही आता त्याच्यातून काय निकाल देता थांबा. आम्ही हे सगळं निदर्शनास आणून दिलंय. 2-2.5 कोटीचे काम आहे ना, मोडाळ्या गावच्या 2.5 कोटीचे काम आहे. कागदपत्रे जरी झाले असले, आता ते म्हणत होते का आमच्या गावाची बदनामी करताय. बदनामी करायची नाही आम्हाला. तरुण पुढे येत आहे, डोळ्यांना कामं दिसत नाहीये, कामं होत आहे, सौंदर्य दृष्टी नाही कामांमध्ये. तीच आहे ना मनाला खंत आहे, तीच भावना आहे आणि देशाच्या कष्टकरी जनतेचा पैसा खर्च होतोय. तेच काम यांचे वैयक्तिक असते तर सौंदर्य दृष्टी त्याच्यामध्ये आम्हाला लगेच दिसली असती.
सौंदर्य त्याच्यात लगेच दिखारून दिसलं असतं. माझ्या घराचं काम स्वतःचं असतं ते असे तडे गेले असते का? नसते गेले ना. ही पंचायतीची इमारत आहे. का बरं असं होतं? तर ते लोकांचं आहे म्हणून. ठीक आहे. नाही सरजी, आता साहेबांना विचारू दे ना, काय काय चुका आढळल्या, तुम्ही जी चौकशी केली, आता त्याच्यामधल्या ठळक बाबी तुम्हाला काय आढळून आल्या चुकीच्या गोष्टी? ते ट्रॅक्टर जाऊ दे 2 मिनिटं. आता येत आहे फक्त कागद काळे करताय, त्याच्यात समाधानी नाहीये आणि रिझल्टच पाहिजे. काय चुकीच्या गोष्टी आढळल्या तुम्हाला? सर, मी तक्रार मुद्द्याप्रमाणे दप्तराची पडताळणी केलेली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक बाबीचा मी सविस्तर अहवाल वरिष्ठांना देणार आहे. त्यामध्ये संबंधित विभाग जे कृषी आहे, बांधकाम आहे, ग्रामीण पाणी पुरवठा आहे, त्यांचे अहवाल आल्यानंतर अशा सर्व अहवालांमध्ये अनियमितता असली तर तसं नमूद करून वस्तुनिष्ठ अहवाल मी माझ्या वरिष्ठांना सादर करणार. त्यानंतर आमचे वरिष्ठ नाही, माझा प्रश्न नाही कळला तुम्हाला. तुम्ही चौकटीतले उत्तर देताय. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी डोळ्यांनी बघितल्या आणि आमच्या ज्या तक्रारी होत्या त्या संदर्भात चुकीच्या गोष्टी ठळकपणे कोणत्या तुमच्या निदर्शनास आल्या, असा माझा प्रश्न आहे. तुमच्या डोळ्याला कोणत्या दिसल्या आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकते? दिनांक 16/9/2025 रोजी आम्ही इथे कार्यालयात दप्तराची पडताळणी केल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर पाहणीसाठी गेलो. तक्रारदार आणि समिती सदस्य, त्यामध्ये रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणे ह्या कामांची प्रत्यक्ष वृक्ष गणना करण्यात आली आणि स्थळ पंचनामा करण्यात आला. त्यावेळी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणे ह्या बाबीवर 590 झाडं सापडले. तसंच दुसरं काम होतं, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती लाभार्थी यांच्या घरावर सौर युनिट बसविले. त्यावेळी तांत्रिक अधिकारी म्हणून संबंधित विभागाचे शाखा अभियंता संबंधित होते. त्यांनी त्या कामांच्या अंदाजपत्रकामधील तरतुदी आणि प्रत्यक्ष जागेवर असलेलं साहित्य यामधील तफावतीची पण नोंद घेतली. त्यामध्ये तफावत आढळल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. तफावत जे काही सोलर पॅनल होतं ते सोलर पॅनल तिथं अर्धा युनिटचं होतं, म्हणजे 500 वॅटचं बसवायला पाहिजे होतं एका कुटुंबाच्या घरावरती वैयक्तिक. तर तिथं फक्त 200 वॅटची सोलर प्लेट आढळून, बरोबर सर? 200 वॅटची सोलर प्लेट आढळून आलेली, म्हणजे एका कुटुंबाचं 300 वॅटचं सोलर पॅनलच गायब आहे. म्हणजे 100% फक्त 40% काम झालेलं आहे, 60% काम डायरेक्ट गायब आहे. त्याच्यानंतर हे सोलर युनिट बसवलेले 84 सोलर युनिट आहे. म्हणजे 84 गुणिले 300 जर केलं तर 25,200 वॅटच्या सोलर पॅनलच्या प्लेट आज ह्या क्षणाला आता गहाळ आहेत. 1x1 कॉपरची प्लेट एस्टिमेट मध्ये आहे, परंतु ऑलरेडी तिथे ती बसवलेलीच नाही. एकाही कुटुंबाच्या एकाही लाभार्थ्याच्या घराजवळ ती प्लेट आम्हाला आढळून आलेली नाही. पण एका नागरिकांनी सांगितलं जगताप नावाच्या माणसाने ती घरी नेली. सर ते कॉपरची प्लेट सर, आणि जो सांगणार आहे ना सर, आता एक त्याचा टेक्निकल माहिती मी अशी घेतली, कॉपरची प्लेट सोलरला कशासाठी पाहिजे? ज्यावेळेस वातावरणामध्ये विजांचा कडकडाट होतो, विजांच्या कडकडाटामुळे सोलर पॅनल जिथं आहेत तिथं वीज पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कॉपरची प्लेट जर असेल तर ते घर आणि ते सोलर पॅनल सुरक्षित असतात. असं असताना हे कंत्राटदारांना आणि ग्रामसेवक यांना माहित असताना सुद्धा त्यांनी ती अर्थिंगच्या प्लेटच गायब आहे. अर्थिंग प्लेट बसवलेली नाही. म्हणजे अर्थिंग प्लेट नाही याचा अर्थ ते कुटुंब सुद्धा सुरक्षित नाही इथं बसवलंय. म्हणजे 57,500 रुपये जाऊन सुद्धा अर्थिंग प्लेट नाही ती नाहीच. लाइटनिंग अरेस्टर म्हणतात सर त्याला. वीज जर पडली ना ती ग्राउंड केली जाते, ती सिस्टम असते. तो विषय. आता मला याचं सांग बरे, 7 लाख काय 7,20,000 हे जे आहेत हे पर्याचे म्हणजे 84 युनिट बसवलेले ना सर, 5,40,000 त्याचं हे सेम काम होतं. 50 लाख आहे. 50,40,000 50,40,000 काम हे झालेलं आहे फायनल. याचे पैसे पण कॉन्ट्रॅक्टरांना गेलेले. ऑफ ग्रीड सिस्टम प्रत्येकाच्या घरावर 84 युनिट आहे. हे 84 युनिटचे 50,40,000 हो, हे 50,000 जिवंत आहे का? चालू आहे. बंद पडले, जवळजवळ चालत पण नाही. त्यांनी चेक केलंय सर. साहेबांनी चेक केलेलं 5 वर्षाची वॉरंटी आहे पण चालत नाही आत्ताच. बसून किती महिने झाले? दर्जाचे 2 महिने सुद्धा नाही. 2 महिने सुद्धा नाही झाले. 57,500 रुपयाचं पेमेंट एकेकाला झाले. आणि सर
आपण फक्त मोडाळे गावाचा विषय घेतोय, पण विषय हा संपूर्ण महाराष्ट्रात काय भारताची नाही हीच परिस्थिती आहे. पण आता हे जागरूक नागरिक जागे झाले, यांना वाटलं कुठंतरी बोलावं. आता माझं गाव काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. माझ्या गावात पण असाच विषय आहे, काहीच विषय नाही. फक्त तरुण पुढे आले का आपण ओरडतो, आपल्याला बळ येतं. हाच आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे, विषय काही नाही. चलो बस चलो वंदे मातरम. बोलायचं बोलून घे. तुला काय बोलायचं बोलून घे. नाही परत रिपीट ना करू. बरोबर आहे. चला सर, तुम्ही इथे आलात